अलीकडेच मराठी माणसाला नोकरी नाही अशा एका कंपनीच्या जाहिरातीवरून प्रचंड गदारोळ माजला। या जाहिरातीवरून मराठी गुजराती वाद समोर येताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। त्यातच अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक पोस्ट करत मराठी उमेदवारालाच मत द्या असं आवाहन केलं होतं। त्यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया। रेणुकाताई, घाटकोपरच्या त्या सोसायटीमध्ये आपण काही खात्री केली होती का किंवा काही स्वतः माहिती घेतली होती का? कारण माझ्या माहितीप्रमाणे त्या सोसायटीमध्ये 50% मराठी कुटुंबीय गुण्या गोविंदाने राहत आहेत। रेणुकाताईंना माझा एक छोटासा प्रश्न आहे। कोविड काळामध्ये पीपी किट, मास्क, औषधं, खिचडी, बॉडी बॅग्स याच्यामध्ये टक्केवारी खाल्ली। मराठी माणूस ऑक्सिजन अभावी मरत असताना ऑक्सिजन प्लांट फक्त कागदावर लुटून खाल्ले। अशा व्यक्तीच्या कृत्याचं तो फक्त मराठी माणूस आहे म्हणून आपण समर्थन करणार आहात का? आणि नाही तर याबाबत आपली भूमिका काय घेणार आहे किंवा आपली भूमिका काय असेल याची आम्ही वाट बघतोय रेणुकाताई। दरम्यान ज्यावरून चित्रा वाघ यांनी हा सवाल सगळा उपस्थित केलेला होता ते रेणुका शहाणेंचं ट्विट नेमकं काय होतं ते आपण पाहूया। रेणुका शहाणे यांनी म्हटलं होतं की मराठी नॉट वेलकम म्हणणाऱ्या लोकांना कृपया मत देऊ नका। मराठी लोकांना घर न देणाऱ्या लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका। ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं अशा लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।